भर दिला। संघाच्या माध्यमातून त्यांनी धम्मशिबिरे, ध्यान केंद्रे, ग्रामीण आणि शहरी भागात परिणामकारक धम्म प्रशिक्षणाचे कार्य सुरू केले, ज्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार जगभरात होत आहे। उर्गेन संघरक्षित यांचे भारताशी विशेष नाते होते। त्यांनी भारतातील नवबौद्ध चळवळीला प्रोत्साहन दिले आणि डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना पाठिंबा दिला। त्यांनी बौद्ध धर्माला सामाजिक न्यायाशी जोडले आणि जाती व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या समुदायांना त्यांनी प्रेरणा दिली। त्यांच्या या कार्यामुळे भारतातील लाखो लोकांना बुद्ध धर्म स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली। उर्गेन संघरक्षित यांचा वारसा आजही त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या कार्यातून आणि त्यांच्या शिकवणींमधून दिसून येतो। त्यांनी बौद्ध धर्माला आधुनिक काळाशी जोडण्याचा जो प्रयत्न केला तो आजच्या तणावग्रस्त आणि गोंधळलेल्या जगात अत्यंत प्रासंगिक आहे। त्यांच्या शिकवणींमधील शरणगमनाचे महत्त्व, ध्यान आणि शीलपालन, बोधिसत्व आदर्श, बौद्ध जीवनात कलेचे स्थान आणि सामूहिक जीवन यावर दिलेला भर आजच्या तरुण पिढीला आकर्षित करत आहे। पूज्य उर्गेन संघरक्षित यांचा वारसा हा बौद्ध धर्माच्या वैश्विक प्रसाराचा आणि आधुनिक संदर्भातील त्यांच्या पुनरुज्जीवनाचा आहे। त्यांनी बौद्ध तत्वज्ञानाला केवळ धार्मिक परंपरेच्या पलीकडे नेऊन त्याला मानवतावादी आणि सामाजिक बदलाचा मार्ग बनवला। त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून त्यांनी स्थापन केलेली मूल्ये आणि शिकवणी आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत। यांचा हा वारसा पुढील पिढ्यांसाठी आणि जगातील बौद्ध धर्माच्या भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल या शंका नाही। जय भीम। त्यानंतर अतिशय सुंदर असं जे पूजास्थान ज्यांनी केलेलं आहे त्यांचा आपल्याला पुन्हा नमोद करतो। तर हे पूजास्थान करणारे टीम असेल त्यांनी पुढाकार घेतला असेल त्यांनी समोर यायचं आहे। आपल्या शिबिराच्या नेतृत्व करणाऱ्या विनंती करतो की पुष्पदीप त्यांचं स्वागत करते, कारण सगळ्यांचीच मला या पूजास्थान